हाय मैत्रिणींनो, ठाकरे क्रिएशनमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण 4 टक्स ब्लाऊजची कटिंग पाहणार आहोत. पेपर कटिंग 36 इंच चेस्ट साईजचा हा ब्लाऊज असणार आहे. तर आपण ब्लाऊजची मापे इथं लिहून घेतलेली आहेत, तर मी ती सांगते तुम्हाला. ते ब्लाऊजची उंची आहे आपल्या 13 इंच, त्याच्यामध्ये प्लस आपल्याला 1 इंच घ्यायचं आहे कटिंगसाठी. तर आपण घेणार आहोत 14 इंच. आणि आता आपण चेस्टचे माप घेणार आहोत. तर चेस्ट आहे आपली इथे 36 इंच. तर 36चा आपल्याला चौथा भाग करायचा आहे. तर 36चा चौथा भाग होतो आपला 9 इंच. तर 36 भागिले 9 घ्यायचे आहे आपल्याला. बरोबर 1.5 इंच आपण त्याच्यामध्ये मार्जिन घेणार आहोत. 1.5 इंच ही आपली शिलाई मार्जिन असणार आहे. तर हे 9 झालेलं आहे आपला 36चा चौथा भाग 9 इंच. आणि असेच कमरेचा सुद्धा आपल्याला चौथा भाग घ्यायचा आहे. आणि अगदी नवीन शिकणाऱ्यांना सुद्धा फर्स्ट टाईम कटिंग करणार असणार त्यालासुद्धा जमणार आहे सहज. आणि हे मी आता 1.5 इंच लिहिलेलं आहे. आणि त्याच्या पुढे आपल्याला 9 + 1.5 इंच म्हणजे 10.5ची आपण घडी घेणार आहोत. आणि जर तुम्हाला हे 1.5 इंच असं समजत नसेल तर मी वरती 1.5 असं लिहून देणार आहे तुम्हाला. तर ते तुम्ही पहा. ते 1.5 लिहिलं का तुमच्या लक्षात येईल की हा 1.5 इंच घ्यायचा आहे आपल्याला असा. तर मी आता इथून पुढे प्रत्येक मापाला 1.5 इंचच लिहीन, म्हणजे पटकन प्रत्येकाच्या लक्षात येईल. आणि शोल्डर आहे आपले 12 इंच. तर शोल्डरचा आपल्याला दुसरा भाग घ्यायचा आहे, म्हणजे शोल्डर निम्मे घ्यायचे आहे. तर शोल्डरचा दुसरा भाग येतो आपला 12 भागिले 2 6 येतो. तर बरोबर 6 घ्यायचा आहे आपल्याला. आणि 6मधून 1 इंच मायनस करायचा आहे. तर तो 1 इंच मायनस केल्यानंतर आपलं शोल्डर येणार आहे 5 इंचाचे. तर आपण इकडे 5 इंचाचे शोल्डर घेणार आहोत. तर बघा इथे 6 भागिले 6 - 1 म्हणजे 5 बरोबर 5 इंच. आणि आता आपण त्याच्या खाली लिहिलेला आहे पुढचा गळा. तर पुढचा गळा आहे 5.5 इंच. तर आपण त्याच्यामध्ये सुद्धा आपण 1 इंच प्लस करणार आहोत कटिंगसाठी, बरोबर 6.5 इंच. आणि आता आपण मागचा गळा घेणार आहोत. तर मागचा गळा आहे आपला 10 इंच. त्याच्यामध्ये सुद्धा आपण 1 इंच प्लस करणार आहोत, बरोबर 11 इंच. आणि कमरेचा चौथा घेणार आहोत आपण. कमर आहे आपली 30 इंच. कमरेचा चौथा होतो 7.5 इंच 7.5. आणि त्याच्यामध्ये आपण आता 1.5 इंच एक्स्ट्रा घेणार आहोत. तर 1.5 इंच एक्स्ट्रा घेणार. तर आपला होणार आहे बरोबर 9 इंच. तर आता बरोबर आपण 9 इंच घेऊया प्लस 1.5 इंच 1.5 बरोबर येणार आहे 9 इंच. तर आपल्याला कमरेचं माप हे 9ची घडी घ्यायची आहे. त्याच्यानंतर आहे आपली बाही उंची. तर बाही उंची आहे आपली 8.5 इंच. त्याच्यामध्ये आपण 1 इंच प्लस करणार आहोत, बरोबर होईल आपलं 9.5 इंच. 9.5 इंच म्हणजे 9.5 इंच. आणि आता आपला आहे दंडघेर. तर नेहमी आपण दंडघेराचा निम्मा घेत असतो. तर दंडघेराचा निम्मा येणार आहे आपला 5.5 इंच. 11 भागिले 2 बरोबर येणार आहे आपले 5.5 म्हणजेच 5.5 इंच. त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला 1.5 म्हणजे 1.5 इंच प्लस घ्यायचं आहे आपल्याला. शिलाई मार्जिनसाठी आपल्याला 1.5 इंच घ्यायचं आहे, बरोबर 1.5 इंच बरोबर येणार आहे आपले आता 7 इंच. तर हे झाले आहे आपले परफेक्ट माप. कटिंगसाठी लागणारी मापे जे काय आपण एक्स्ट्रा घेणार आहोत ते सर्व मी ह्याच्यामध्ये सांगितलेले आहे. अगदी नवीन शिकणारे असणार ते फर्स्ट टाईम ब्लाऊज कटिंग करू दे तरीसुद्धा त्यांना सहज कटिंग जमणार आहे आणि कुठेही चुकणार नाही आहे. तर चला आता आपण पेपर कटिंग पाहूयात. आता आपण पेपर कटिंग करून घेणार आहोत. तर हा मी न्यूजपेपर घेतला आहे इकडे आणि एक पट्टी घेतली आहे. आणि हा फोल्डेड पेपर आहे, तुम्ही पाहू शकता. आणि जी बंद बाजू आहे पेपरची ती नेहमी आपल्या बाजूला घ्यायची आहे, आपल्या साईडला. आणि मगच आपण ब्लाऊजच्या उंचीचं माप टाकणार आहोत. स्लीव्ज कटिंगला सुद्धा हेच करायचं आहे. हे मी मागच्या व्हिडिओमध्ये दाखवलं होतं तुम्हाला. तर आता आपण मैत्रिणींनो पहा इकडे 13 इंच आपल्या ब्लाऊजची उंची आहे. त्याच्यामध्ये आपण 1 इंच प्लस करणार आहोत.
तर आपलं झालेलं आहे आता 14 इंच आणि 14 इंचावरती आपण हे एक सरळ लाईन मारून घेतलेली आहे. त्याच लाईनवरती आपण आता कमरेचे माप टाकून घेणार आहोत. तर कमर आहे आपली किती 30 इंच आहे आणि 30चा चौथा 7.5 घेतला आहे आणि त्याच्या बाहेर आपल्याला 1.5 इंच शिलाई मार्जिन घ्यायची आहे आणि बॅक साईडच्या टक्ससाठी 1 इंच असं मी 2.5 इंच घेतलेला आहे. आणि आता जो काही आपला एक्स्ट्रा पेपर आहे तर तो पेपर आपण आता मी कटिंग करून घेणार आहे खालच्या साईडचा. तर तो पेपर मी कटिंग करून घेते आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि तुम्हाला ब्लाऊज शिकण्याची जर इच्छा असेल तर नक्की आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आता एक्स्ट्रा पेपर आपला कटिंग करून झालेला आहे. खालच्या साईडला आपण कमरेचं मापसुद्धा टाकून घेतलं आहे. तर वरच्या बाजूला आपण आता शोल्डरचे माप टाकणार आहोत. तर शोल्डर आहे आपले 5 इंच. तर आपण एक 5 इंचावरती डॉट दिलेला आहे आणि असाच आपण आता सरळ टेप ठेवून घ्यायचा आहे आणि खालच्या साईडला आपल्याला दंडघेर घ्यायचा आहे. जिथून आपण मुंड्याचं माप टाकणार आहोत तर ते आहे 6 इंच. 36 साईज चेस्टसाठी आपण 6 इंचवरून मुंड्याचा आकार द्यायचा आहे आणि पुन्हा असं एक माप टाकलं आहे मी, ते सुद्धा 5 इंचचं आहे आणि वरती 5चा डॉट आणि खालचा 5चा डॉट हे दोन्ही आता आपण जॉईंट करून घेणार आहोत. आणि जिथे आपण 6 इंच मुंड्यासाठी टाकलं होतं तर ते आता आपण सरळ लाईन ड्रॉ करून घेऊयात तिकडे. आणि या लाईनवरती आता आपल्याला चेस्टचे माप टाकायचे आहे. तर चेस्ट आहे आपली 36 इंच. तर मग आपण 36 इंच चेस्ट असल्यामुळे चेस्टचा चौथा भाग घेणार आहोत 9 इंच आणि इकडे एक 9 इंचावरती आपण डॉट देऊन घेणार आहोत. तर आता पहा तुम्ही, मी ते 9 इंच घेत आहे आणि त्याच लाईनवरती घ्यायचं आहे जिथून आपण मुंड्याच्या आकार देणार आहोत. त्याच्यासाठी जी लाईन घेतली होती आपण त्याच लाईनवरती द्यायचं आहे. तर आणि त्याच्या बाहेर मी 1.5 इंच शिलाई मार्जिन घेतला आहे आणि 1 इंचावरती मुंड्याचा आकार दिला आहे आणि दुसरा जो मुंड्याचा आकार आहे आपला बॅक साईडचा तो मी 1.5 इंचावरती दिलेला आहे. तुम्ही पाहू शकता इकडे मुंड्याची जी लाईन आहे त्याचा आपण हा मध्य काढून घेतलेला आहे आणि आता ह्या लाईन थोड्या अशा फेंट दिसतात, त्या उठून दिसत नाहीत. त्याच्यासाठी मी आता मार्करने हे डॉट थोडेसे डार्क करून घेणार आहे आणि सर्व लाईन मी ड्रॉ करून घेते आता. आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण आहे आणि खूप साऱ्या टिप्स आणि ट्रिक सांगितलेले आहेत. तर कुठेही स्किप न करता संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर आता आपण चेस्ट साईजचं माप आणि कमरेचं माप टाकलं आहे. तर ती आपली फिटिंगची लाईन झाली. तर ती आपण एक ड्रॉ करून घेऊया आणि ही एक्स्ट्रा आहे ते शिलाई मार्जिन आहे. आणि आता आपण ह्याच्यामध्ये 1 इंच आपल्याला कमी करायचा असतो, पण तो कसा करायचा केव्हा करायचा हे मी तुम्हाला नंतर सांगणार आहे. आणि हे आपलं 4 टक्स ब्लाऊजचं कटिंग असणार आहे आणि आपण आता इथे मुंड्याचा आकार देऊन घेऊयात. तर जो आपण 1 इंचावरती पॉईंट दिला होता तर तिकडे मी मुंड्याचा आतील आकार दिला आहे, तो आपला फ्रंटचा असणार आहे आणि हा जो 1.5 इंचावरती दिलेला आहे तो आपला बॅक साईडचा असणार आहे. तर दोन्ही आकार आपले आता देऊन झालेले आहेत. आणि आता आपण गळ्याचं माप टाकणार आहोत. तर गळा रुंदी घेतलेली आहे मी 2.5 इंच आणि आता आपली गळ्याची उंची किती आहे 5.5 इंच आणि त्याच्यामध्ये आपण शिलाईसाठी 1 इंच एक्स्ट्रा घेणार आहोत. म्हणजेच आपल्याला आता 6.5 इंचावरती एक पॉईंट देऊन घ्यायचा आहे आणि या पॉईंटवरती आता आपण सरळ लाईन ड्रॉ करणार आहोत. आणि इकडे खाली आपल्याला 2.5 इंचच घ्यायचं आहे खालीसुद्धा आणि एक सरळ लाईन ड्रॉ करायची आहे आणि असा गोलवा शेप द्यायचा आहे. आणि हा झाला आहे आपला इथे गोल गळा. जर तुम्हाला इथे पंचकोनी द्यायचं असेल तर ते सुद्धा तुम्ही देऊ शकता. आणि आता आपल्याला इथे खाली योगपट्टीचं माप टाकायचं आहे आणि योगपट्टी आहे आपली खाली घेतलेलं आहे मी 3 इंच आणि कमरेच्या बाजूला घेतलेलं आहे आपण 2.5 इंच. 2.5 इंच घ्या किंवा 2 इंच घ्या, ते सुद्धा चालू शकतं. आणि इथे आता थोडंसं वरती आपल्याला 1/4 इंच किंवा अर्धा इंच असा क्रॉस पट्टीचा जो शेप आहे तो देऊन घ्यायचा आहे. तर ही झाली आहे आपली आता क्रॉस पट्टी तयार, म्हणजेच योगपट्टी. आणि हे आता आपण कटिंग करून घेणार आहोत. आणि याच्यावरती टक्ससुद्धा द्यायचे, तर ते सुद्धा मी तुम्हाला देऊन दाखवते. तर या दोन्हीचा आपल्याला आता सेंटर घ्यायचा आहे गळ्याच्या बाजूच्या आणि आपल्याला पहिला जो टक्स द्यायचा आहे आपल्याला, तर तो टक्स आपल्याला
36 इंच चेस्ट साईज असल्यामुळे तो आपल्याला 4 इंचावरती द्यायचा आहे आणि वरती 2 इंचावरती द्यायचा आहे. आणि दोन्ही बाजूला आपल्याला अर्धा इंच शिलाई मार्जिन घ्यायचं आहे. आणि आता या बाजूला आपण असं माप घ्यायचं आहे 1.5 किंवा 1.25 इंच आणि इथे सुद्धा एक सरळ लाईन ड्रॉ करायची आहे. तर हा झाला आपला दुसरा टक्स आणि याला अगदी 1/2 इंचाची शिलाई मार्जिन द्यायची आहे, अगदी 1/2 इंचाची. तर हा झाला आहे आपला दुसरा टक्स. आणि आता या बाजूला सुद्धा आपल्याला 1.25 इंचाचं मार्किंग करायचं आहे आणि इथे असं आपल्याला क्रॉस लाईन देऊन घ्यायची आहे. आणि ही क्रॉस लाईन झाली आपला तिसरा टक्स. इथे सुद्धा आपल्याला अगदी 1/2 इंचाचं शिलाई मार्जिन द्यायचं आहे. आणि जो आपला खालचा टक्स आहे मोठा कमरेचा, तर त्या टक्सला आपल्याला अर्धा इंच शिलाई मार्जिन द्यायची आहे, तो 1 इंचाचा होईल मग. आणि आता आपल्याला वरच्या साईडला एक टक्स द्यायचा आहे जिकडे आपल्या दंडघेराचा आकार आहे तिकडे. तर तिथे सुद्धा ही सरळ इझी मेथड आहे. वरच्या साईडला आपल्याला 2.25 इंच घ्यायचं आहे आणि तिकडे एक डॉट देऊन घ्यायचा आणि अशी क्रॉस लाईन टाकायची. तर हा सुद्धा आपला टक्स झाला आहे. आणि ही टक्स घेण्याची अगदी खूप छान आणि सोपी पद्धत आहे, सहज कोणालाही जमेल. आणि आता आपण हे सर्व कटिंग करून घेणार आहोत. तर पहिले आपण कमरेकडून कटिंग करून घेणार आहोत आणि एकाच पेपरमध्ये आपल्याला फ्रंट आणि बॅक साईडची दोन्हीची कटिंग होणार आहे. तर आता हा आपण मुंड्याचा आकार कट करून घेत आहोत. तर हा मागील मुंडा आहे, आतील मुंडासुद्धा आपल्याला कटिंग करून घ्यायचा आहे. आणि आता आपण दोन्ही पेपर वेगवेगळे करून घेऊयात. तुम्ही पाहू शकता इथे मी दोन्ही पेपर वेगळे केले आहेत, हे बघा. आणि जो बॅक साईड आहे तर त्याच्यावरती आपल्याला आता काय करायचं आहे, फक्त गळ्याचं माप टाकून घ्यायचं आहे. बाकी आहे असा पेपर जो आपण आता कटिंग केला आहे हा आपण कपड्यावर ठेवून कट करू शकतो. तर 11 इंचाचा मी गळा घेतला आहे. तयार आपला 10 इंच आहे आणि 1 इंच आपले शिलाई मार्जिन शिलाईमध्ये जाणार आहे. त्याच्यामुळे नेहमी जो काही आपला गळा असेल त्याच्यामध्ये आपल्याला 1 इंच प्लस करायचे आहे. आणि वरच्या बाजूला 2.5 इंचाची गळाखोली दिलेली आहे आणि इथे सुद्धा मी गोल गळा ड्रॉ करून घेणार आहे. इकडे सुद्धा तुम्हाला चौकोनी किंवा अजून कोणता गळा द्यायचा असेल तर तो तुम्ही देऊ शकता. तर हा अगदी बेसिक आहे, सहज कोणालाही जमेल असा. म्हणूनच सांगते, व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. आणि इकडे एक आपल्याला 4 इंचावरती डॉट देऊन घ्यायचा आहे आणि वरती सुद्धा 4 इंचावरती एक पॉईंट देऊन एक टक्स टाकायचा आहे. त्या टक्स तो सुद्धा आपला 1 इंचाचा असणार आहे. आणि खालच्या साईडला आता आपण ही क्रॉसपट्टी जी आहे ती कटिंग करून घेणार आहोत. तर ती सुद्धा माझी कटिंग करून झालेली आहे. आणि आता ह्याच्यामध्ये हेच पेपर पॅटर्न आपण कपड्यावरती ठेवून कसे कट करायचे किंवा ह्याच्यामध्ये कुठे एक्स्ट्रा घ्यायचे हे सर्व मी तुम्हाला सांगणार आहे. आणि आता आपण फ्रंट मुंड्याचा आकार कटिंग करून घेतलेला आहे. तर तुम्ही पाहू शकता खूप छान असा आपला पेपर कटिंग झालेला आहे. आणि आता आपले हे 3 पार्टमध्ये कटिंग झालेलं आहे आणि मी स्लीव्जची कटिंग तुम्हाला दाखवलेली आहे. ऑलरेडी आपल्या चॅनलवरती स्लीव्ज कटिंगचा व्हिडिओ अपलोड आहे, तर तो तुम्ही जाऊन पाहू शकता. आणि याच्यामध्ये जो आता मी फ्रंटचा भाग आहे क्रॉसपट्टीच्या वरचा, तर त्याच्यामध्ये आपल्याला 1/2 इंच वाढवून घ्यायचे आहे कपड्यावरती कटिंग करताना. आणि जी क्रॉसपट्टी आहे त्याच्यावरती सुद्धा अर्धा इंच असं वाढवून घ्यायचं आहे. आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.